हे परीचं घर आहे? नाही, आमचं घर आहे. रणवीर, ही बाग तुझी आहे? हो, आमचीच बाग आहे. तुम्ही इकडे या बघू. इकडे या. रणवीर, तू खूप उंच आहे, खाली बस. बोला. रणवीर, तू इकडचा राजा आहेस? हो, आम्ही राजे आहोत. गोष्टीतला राजा? नाही, आम्ही खरे राजे आहोत. मग राणी कुठे आहे? राणी आहेत ना आतमध्ये. कोण कोण आहे घरात? सगळे असतात. पाणी वाया चाललंय. चल आपण आत जाऊ. मग मी बागेत कधी खेळू? जाऊया ना. तुझं घर माझ्या घरापेक्षा पण खूप खूप मोठं आहे. खंडू, जनी, अरे खंडू. जनी या. माझं नाव बनी. हा रणवीर. तू कोण? माझं नाव जनी. आजपासून या तुमच्या सोबत राहतील सर्वंट क्वार्टर्स मध्ये. जी. खंडू, आम्ही स्टडी रूम मध्ये आहोत. आमच्याकरता ज्यूस घेऊन या. बनूताई, तुम्ही आमच्या साहेबांनी कुठं गावला? मी, माझा अण्णा. अण्णा कोण? अण्णा म्हणजे माझा बाबा. घराबाहेर झोपलेला, गाडी गेली अंगावून आणि मेला. तू घराबाहेर झोपत नाही ना? नाही, मी नाही झोपत. तू काय करते इकडे? मी साफसफाई करते, जेवण करते, घरातली समधी कामं करते. मी पण करते. अण्णा जेव्हा कामाला जायचा ना, तर मी सगळी घरातली कामं करायची. हो ग आजीबाई. चला. आजीबाई नाही काय, बनू. चला. बनी. बनू. बनू. चंदा, तू काय करतेस इकडे? तुम्ही आमच्या वर्गावर आले नाहीत म्हणून तुम्हालाच भेटायला आली आहे. मी येतच होते आता. खोटं. मला माहित आहे आपली शाळा पाडणार आहेत ना. तुला कोणी सांगितलं? माझ्या बाजूला अंकिता बसते ना, तिने मला सांगितलं. तू लक्ष नको देऊस अंकिताकडे. हा, पण आपली शाळा का पाडणार आहे रणवीर राजे शिर्के? त्यांना सांगा ना आमची शाळा पाडू नका, कारण की चंदा आताच नेहमी शाळेत यायला लागली आहे. इथून पुढे चंदा कधीच शाळेत गैरहजर नाही राहणार, खिशातून चॉकलेटही नाही आणणार. पण शाळा पाडू नका, नाहीतर आई मला सगळी घरातली कामं परत करायला लावेल.
नाही पडणार शाळा. तू काळजी करू नको हा. मी सांगेन त्यांना. सनी, हा, मोठ्या घरात कोण कोण राहतं? भैया साहेब, ताई साहेब, नील भैया आणि साईमा. आपण का नाही राहत? अगं आपण नोकर माणसं आणि ते मालक. त्यांचं घर ते आणि आपलं घर हे. मग आपल्या घरात कोण कोण राहतं? आपल्या घरात मी राहते आणि आता तू राहतेस. बाजूला खंडू, बाळू काका, तिकडे पलीकडे माळी आणि ड्रायव्हर. जनी, तुझा नवरा कुठे राहतो ग? या भैया, माझं लग्न कुठे झालं अजून? अय्या, अजून तुझं लगीन नाही झालं. अण्णा बोलतात की मोठं झालं लगीन करायचं. आता मी तुझं लग्न ठरवे ना. माझ्या भावलीचं पण मीच लग्न केलेलं. मला माहितीये कसं लग्न करायचं ते. चुप बस ग. कवाधरनं बडबड करते. मी महालात जाऊन येते, तोपर्यंत तिथे खेळत बस. हा, माझं लग्न करते चिमुरडी. बडबड बडबड बडबड. ताईसाहेब, तुम्ही? अहो, ताईसाहेब. बेटा, तुला हिचं लग्न करायचंय ना? आपण दोघी मिळून हिचं लग्न करूया. तू कोण आहेस? तुझं नाव काय? तू ये इकडे माझ्याजवळ. माझं नाव प्रियदर्शिनी. प्रियदर्शनी म्हणजे काय? प्रियदर्शिनी म्हणजे सुंदर. तू आहेस सुंदर. तू पण खूप गोड आहेस. तू मोठ्या घरात राहतेस? रणवीर बरोबर? तो माझा नवरा आहे. म्हणजे तू राणी आहेस? उंच राजाची बुटकी राणी. देवा, पोरगी आहे की गिरणीचा पट्टा. आल्यापासून नुसते प्रश्न विचारून येडं करून टाकलंय. सगळी कामं राहिली माझी. घाबरू नकोस आणि तू. मी सगळी कामं करेन. मला माहिती आहे कशी कामं करायची. पाहिलत ना ताईसाहेब? पण बाळा, तू आता काम नाही करायचंस. तू फक्त खेळायचंस, खायचंस, मज्जा करायची, अभ्यास करायचास. कामं सगळी मोठी झाल्यावर मग. पण अण्णा म्हणायचा की मुलीला सगळी कामं आली हवी, नाहीतर लग्न झाल्यावर नवरा मारतो. खूप गोड आहे ग ही. बनूताई, काळजी घे तिची. द्या, माझ्याकडे द्या. खूपच गोड मुलगी आहे हा बनू. तुम्ही खूप छान केलं जे तिला घरी घेऊन आला. देव पण कशी परीक्षा बघत असतो नाही. इतकी निरागस गोड मुलगी आहे आणि इतक्या लहान वयात आई वडिलांचं छत्र हरपलं. पण तुम्ही मात्र, तुम्ही खरंच खूप चांगलं काम केलं. तिला महालात घेऊन आलात. आपल्या महालाला काही कमी नाही. कमतरता होती ती फक्त एका निरागस खळखळणाऱ्या हास्याची. ती सुद्धा भरून काढलीत तुम्ही. खरं सांगू तुम्हाला, म्हणजे तुम्ही रागावणार नसलात नेहमीसारखे तरच. बोला. इतकी वर्ष झाली आपल्या संसाराला, पण आज पहिल्यांदा असं वाटलं कदाचित मी तुम्हाला पुरतं ओळखलंच नाही. तुमच्याही अंतरंगात कुठेतरी पित्याचं हृदय दडलंय. हे पाहून खरंच खूप आनंद झाला मला. एक मिनिट. तुम्ही बोला. हा,
मी येते. हॅलो. वाव, कॉंग्रॅट्स टू अवर सक्सेस. माझ्यासाठी ही फक्त एक छोटीशी जबाबदारी होती, अनऑफिशियल. आपल्या माणसांचा आम्ही नेहमीच खास विचार करतो. याचा शेवट ही फक्त सुरुवात आहे एका मजेदार खेळाची. गुड शॉट. तू इथे काय करतेस? तुला एक गुड न्यूज द्यायला आले. काय रिझाईन करतेस काय? नाही, आजपर्यंत आमच्याबद्दल तुझ्या तोंडून काही चांगलं बाहेर पडलं नाही म्हणून विचारतोय. आय नो. पण आज जी बातमी मी तुला देणार आहे ती ऐकल्यानंतर तू मला थँक्स म्हणशील. कसली बातमी? कसली बातमी? शाळेची इमारत अनसेफ आहे हे डिक्लेअर करण्याचा प्लॅन परफेक्ट बट नॉट इझी. 4 भिंतींच्या आत बसून लोकांना बरंच काही सुचत असतं. व्हॉट्स द न्यूज? रिलॅक्स विक्रमादित्य, तुझं काम झालेलं आहे. मी माझे सगळे सोर्स वापरून शाळेची इमारत अनसेफ आहे हे डिक्लेअर करण्यासाठी मदत केली. सो डी.व्ही. देशमुखांना शाळेची इमारत शिफ्ट करण्या वाचून आणि तुला मला थँक्स म्हणण्या वाचून दुसरा पर्याय नाही. तुझा पगार जेवढा ना नताशा, त्यापेक्षा सुद्धा जास्त किंमत आमच्या थँक्सची आहे. आत्ताच्या आत्ता मला सगळ्या आर्किटेक्ट टीमला भेटायचं राईट नाव. 1 तासाच्या आत मला मीटिंग सुरू झालेली पाहिजे. आणि याच्यासाठी तुला जास्त प्रॅक्टिस करायला लागेल. नील भाऊजी की गोड मुलगी आहे ती बनू. वहिनी, अहो काय झालंय काय? आज या घरात पहिल्यांदाच तुम्हाला इतक्या मोकळेपणानं हसताना बघतोय मी. आणि गोड मुलगी. बनू. बनू बनू नाव आहे तिचं. हा? इतकी गोड मुलगी आहे ती, पण नुसतं मी सांगून होणार नाही. तुम्ही तिला बघितलं पाहिजे. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे हे तिला घरी घेऊन आले. रणवीर राजे त्यांना कुठे सापडली ते मला माहित नाही. मला एवढंच माहितीये की बिचारीला आई वडील नाहीयेत. पण तिचं नशीब चांगलं की ह्यांची नजर तिच्यावर पडली आणि ते स्वतः तिला घरी घेऊन आले. नशीब. वहिनी, यामध्ये सुद्धा मला संपत्ती सम्राटांचा काहीतरी डाव दिसतोय. नाही हो भाऊजी, मला नाही वाटत असं. वहिनी, खूप भोळ्या आहात तुम्ही. स्वतःच्या स्वार्थासाठी, फायद्यासाठी त्यांनी स्वतःच्या सख्ख्या भावाला सुद्धा सोडलेलं नाही. ते रस्त्यावरची अशी एखादी बेवारशी मुलगी उचलून घरी घेऊन येतील. आले होते ना सम्राट सख्ख्या भावाची चौकशी करायला. मिर्झापूरला मी कधी जाणार आहे विचारत होते. मग तुम्ही काय सांगितलं? मी त्यांना एकच प्रश्न विचारला, बहिणी, मला मिर्झापूरला पाठवण्यामागचं खरं कारण काय आहे ते सांगा. नाही सांगू शकले. खरंच मलाही कळत नाहीये वहिनी, मिर्झापूरला का पाठवतायत मला. मी त्यांच्या राजकारणातला त्यांचा प्रतिस्पर्धी नाही, कोणी शत्रू नाही. मग का? मिर्झापूरला ते एकटे कसे राहतील, काय करतील, या नुसत्या विचारांनी आमच्या मनाची घालमेल होतीये. हीच घालमेल त्यांना मिर्झापूरला पाठवण्यास कारणीभूत ठरलेली आहे.
वहिनी खरंच काय कारण आहे मला पाठवायचं? बोला. कौतिक, लई लई कौतिक हो रणवीर राजे. आम्ही तुमचं कौतिक करावं तेवढं थोडं आणि तुम्ही करून घ्यावं तेवढं थोडंच आहे की. कशाबद्दल बोलताय तुम्ही? अहो बाप झालात नव तुम्ही. हा? गरीब अनाथ रस्त्यावरच्या पोरीचा बाप झालात. हा? परजेचे तारणहार रणवीर राजे. वा वा वा, लई बेस झालं बघा. म्हणजे कसं झालं, आता पिर्याबाईंसाठी खेळण्यापरीस खेळणं झालं आणि तुमचा उदो उदो झाला तो वेगळाच. काय मंगलाताई, राजकारणातले हे छोटे छोटे धडे आम्ही तुमच्याकडूनच तर शिकतो ना. असं का? पर रणवीर राजे, आता डीव्ही सरांना धड शिकवाया जागा ठेवली की नाही? नाही म्हणजे शाळेची इमारत धोकादायक आहे म्हणून विचारलं. रणवीर, लोक म्हणतात राजकारण म्हणजे बुद्धिबळाचा खेळ, पण नाही. आम्ही म्हणतो राजकारण म्हणजे सापशिडीचा खेळ आहे. कसं आहे, असं बराबर पडलं की चढताय की वरची शिडी आणि नाहीतर जाताय सापाची तोंडी. खरं का खोट? हा, तुमचं असं आहे, तुमचं फास कवा बी उलट पडणारच नाहीत आणि तुम्ही शिडी चढायचं थांबणारच नाही. काय नेहमीच आहे त्याचं. हा दाम्या जाताना कधी परत येतो ते सांगून गेलाय का? असाल काय आला? दाम्या म्हणाले म्हणून असेल, लोकांच्यासाठी तो डीव्ही देशमुख असेल. पण काय मोठेपणा सांगू नकोस, मी चांगली ओळखून येते. कधी परत येतोय? नाही, तसं काही बोलले नाहीत ते जाताना. काम आटोपल्यावरच निघीन असं म्हणाले. अहो त्या मुलांना आज कोर्टात हजर करणार आहेत ना, म्हणून गेलेत ते. देऊ शाळेत जायला लागल्यापासून ना त्या दाम्याला बाहेर भटकायला बराच वेळ मिळायला लागलाय. भटकायला नाही तर काय, नाही तर एरवी कसं शाळा एके शाळा. आता तुम्ही कशाला हसताय? काय ग, त्याची गंमत आठवली. तू शाळेत जायच्या वेळेवर आणि शाळेतून घरी परत यायच्या वेळेवर लोक आपापली घड्याळ लावून ठेवायचे. बघा मग दाम्या असतो. काकू, आई, काय आई अगं, काय ग? आई, काकू अगं, काय ग? अशी धापा टाकत काय आली आहेस? आता मी टीव्हीवर बातम्यांमध्ये पाहिलं, ती मुलं. काय झालं त्या मुलांचं? आई अगं, त्या 3 मुलांना कोर्टात हजर करण्याच्या आधी कोणीतरी गोळ्या झाडल्या त्यांच्यावर. काय? काय सांगतेस काय? आणि ती मुलं तिथल्या तिथे. दामू कुठे आहे? त्यांच्याबद्दल काही कळलं नाही. तेव्हा काकू, गोदा काकू, या घराने अजून किती संकट पाहिजेत. काळजी करू नकोस बाळा. दामू जिथे कुठे असेल ना तिथे सुखरूप असेल.